नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनल मूडी फूडी श्वेतामध्ये. तर आज आपण बनवणार आहोत गणपती बाप्पाच्या खूपच आवडीचे असे उकडीचे मोदक. अगदी मऊ, लुसलुशीत आणि आतून रसाळ नारळ गुळाचे सारण अगदी तोंडात विरघळणारे असे मोदक आज आपण तयार करणार आहोत. अशा सोप्या आणि स्वादिष्ट रेसिपीजसाठी माझ्या पेजला फॉलोसुद्धा करा. चला तर मग कृतीकडे वळूया. सर्वप्रथम आपण बनवूया मऊसूत अशी उकड. त्यासाठी एका भांड्यात आपण पहिलं पाणी गरम करून घ्यायचं आहे. इथे मी 1.5 कप पाणी घेत आहे. त्यानंतर त्यामध्ये थोडंसं चवीनुसार मीठ घालून घेत आहे आणि एक छोटा स्पून असं मी तेलसुद्धा घालत आहे. तुम्ही तुपाचा देखील वापर करू शकता. आता हे व्यवस्थित असं मिक्स करून आपण एक उकळी काढून घ्यायची आहे. उकळी आल्यावर मग आपण ह्यामध्ये तांदळाचं पीठ घ्यायचं आहे. आता इथे मी 1.5 कप पाणी घेतलेलं होतं, म्हणून मी 2 कप असं तांदळाचं पीठ घेत आहे. आता हे पीठ असं व्यवस्थित आपण पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आधी, आणि मग गॅसची फ्लेम लो करून त्याला 1 ते 2 मिनटं असं झाकून ठेवून द्यायचं आहे. आता 2 मिनटांनी आपण गॅस पूर्णपणे बंद करायचा आहे आणि हे पीठ आपल्याला असंच झाकून निदान 7 ते 8 मिनटं तरी ठेवून द्यायचं आहे. पुढे आपण आता मोदकासाठी सारण तयार करायला घेऊया. त्यासाठी एका कढईमध्ये 1 चमचा तूप घेतलेला आहे मी. तूप वितळल्यानंतर त्यामध्ये आपण गूळ घालायचा आहे. गूळ देखील आपल्याला थोडा वितळवून घ्यायचा आहे आधी. इथे मी 1 कप गूळ घेतलेला आहे. आता गूळ वितळल्यानंतर आपण त्यामध्ये ओलं खोबरं घालूया. ओलं खोबरं इथे मी 2 कप घेतलेलं आहे. गूळ आणि खोबरं हे दोन्ही आपल्याला एकत्रित असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर 2 ते 3 मिनटं असं परतवून शिजवून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण गॅस बंद करून टाकायचा आहे आणि मग पुढे तुमच्या आवडीनुसार तुम्ही ड्रायफ्रूट्स घालून घ्यायचे आहे आणि 1 चमचा वेलची पूड देखील ह्यामध्ये ॲड करायची आहे. शेवटी परत एकदा मिश्रण व्यवस्थित सगळं असं एकत्रित करून घ्यायचं आहे आणि आता हे आपलं मोदकाचं सारण तयार झालेलं आहे. अगदी 3-4 मिनटातच आपलं हे सारण तयार होतं, पण आपल्याला खूपच कोरडं किंवा खूपच ओलं असं सारण नाही ठेवायचं आहे. तर अशा कन्सिस्टन्सीमध्येच तुम्हाला सारण तयार करायचं आहे, जेणेकरून आपले मोदक खूप सुंदर असे होतील. आता आपण उकड काढलेले जे पीठ आहे ते आधी सर्वप्रथम मळून घेऊया. इथे आपण गरम असतानाच हे पीठ मळून घ्यायचे आहे. पीठ थोडं गरम असल्यामुळे तुम्ही असं पेल्याने किंवा चमच्याने किंवा स्मॅशरने देखील तुम्ही असं मिक्स करून घेऊ शकता. पीठ मळणं ही खूप इम्पॉर्टंट स्टेप आहे. अगदी मऊसूत असं आपल्याला पीठ मळून हे घ्यायचं आहे. त्यानंतर हाताला सोशेल असं पीठ गार झाल्यानंतर आपण हे पीठ थोडंसं पाणी घालून हातानेच मळून घ्यायचं आहे. हे पीठ व्यवस्थित असं आपण मऊसूत मळून घेऊया. आता पीठ व्यवस्थित मळून झाल्यानंतर मग त्यावर आपण थोडंसं तूप लावून घ्यायचं आहे आणि परत पीठ आपण 10 ते 15 मिनटं कमीत कमी झाकून ठेवायचं आहे. आता तुम्हाला प्रश्न पडू शकतो की हे तांदळाचं पीठ कुठलं वापरलेलं आहे. तर इथे मी आंबेमोहर तांदळाची पिठी घेतलेली आहे. त्यासाठी मी आंबेमोहर तांदूळ आधी स्वच्छ 2 ते 3 वेळा पाण्याने धुवून घेतलेला होता. त्यानंतर 15 ते 20 मिनटं एका चाळणीवरती त्याला नितळून घेतलं होतं आणि व्यवस्थित असं नितळल्यानंतर एका कॉटनच्या कपड्यावरती त्याला पसरून कमीत कमी 10 ते 12 तास सुकवून घेतलं होतं. आणि व्यवस्थित असा तांदूळ सुकल्यानंतर आपण घरघंटीमधून त्याला असं बारीक दळून आणायचं आहे. तर तुम्ही बघू शकता आता पीठ इथे आपलं अगदी मऊसूत असं तयार झालेलं आहे. परत एकदा थोडं हलक्या हाताने 1-2 मिनटं आपण असं मळून घेऊया या पिठाला. आता उकड आपली व्यवस्थित झाली की नाही ते कसं ओळखायचं, तर तुम्ही बघू शकता या पिठाला अजिबात कुठेही चिरा पडलेल्या नाही आहेत. त्याचसोबत तुम्ही असं एक हातात गोळा देखील घेऊ शकता आणि तो देखील तुम्ही असं गोल फिरवून बघू शकता. तर तो देखील खूप इझिली म्हणजे खूप सहजरित्या होतो आहे. त्या गोळ्याला देखील कुठेही चिरा पडलेल्या नाही आहेत, म्हणजे आपलं पीठ व्यवस्थित असं तयार झालेलं आहे. आता आपण थोडंसं तूप लावून घेऊया त्या गोळ्याला देखील आणि हातांना देखील, आणि याची आपण पारी तयार करायला घेऊया. तर इथे आता आपल्याला कडा अशा दाबत जायच्या आहे, म्हणजे साईडनी असं थोडंसं हलक्या हाताने प्रेस करत जायचं आहे आणि मधला जो भाग आहे तो आपल्याला थोडासा जाडसर असा ठेवायचा आहे आणि असं वाटीसारखं त्याला शेप द्यायचा आहे. सगळीकडून आपल्याला एकसारख्याच कडा करून घ्यायच्या आहेत, कुठे जाड किंवा कुठे पातळ अशा नाही करायच्या आहेत. आपली पारी व्यवस्थित झाली ना तर पुढे आपल्याला पाकळ्या करायला देखील व्यवस्थित जमतात.
तुम्हाला पाहिजे तर तुम्ही थोडंसं पीठ घेऊन देखील पारी करायचा प्रयत्न करू शकता। आता इथे आपण सारण भरून घेऊया या पारीमध्ये। असं मधोमध व्यवस्थित आपल्याला सारण भरून घ्यायचं आहे आणि मग ह्याला पाकळ्या पाडून घेऊया आपण। तर इथे 3 बोटांनी आपण पाकळी करायची आहे, अंगठा, तर्जनी आणि मधल्या बोटांनी। तर्जनी अशी मधी ठेवायची आहे आणि मग मागच्या 2 बोटांनी त्याला असं दाबून त्याची पाकळी करून घ्यायची आहे। थोडं थोडं अंतर ठेवून आपल्याला अशा पाकळ्या करून घ्यायच्या आहेत। जितक्या जास्त पाकळ्या तितक्या आपला मोदक सुंदर दिसणार आहे। आता या पाकळ्या आपल्याला एकत्र जवळ अशा घ्यायच्या आहेत। अशा सगळ्या पाकळ्या आपल्याला अगदी हलक्या हाताने वळवत वळवत एकत्र आणायच्या आहेत। सारण जर वर येत असेल तर आपण ते बोटाने असे आत ढकलायचे आहे आणि अलगद अशा पाकळ्या देखील आपल्याला वर आणायच्या आहेत। पाकळ्या आपल्या जवळ येत आल्या ना की फक्त आपल्या बोटाने त्याला एकत्र असं वर आणायचं आहे आणि मोदक आपल्याला बंद करून घ्यायचा आहे। तर इथे माझ्या 11-12 पाकळ्यांचा मोदक असा तयार झालेला आहे। तुम्हाला जर सुरुवातीला जमत नसेल तर तुम्ही 7-8 पाकळ्यांचा देखील मोदक करू शकता। आपला पूर्ण मोदक रेडी झाल्यानंतर असं एकदा हातावरती पूर्ण वळवून घ्यायचं आहे। असं केल्याने देखील शेप अजून छान असा सुंदर दिसतो आणि त्याचसोबत पाकळ्या देखील अशा परत हलक्या हाताने अशा दाबून घ्यायच्या आहेत। तर इथे आता आपला सुंदर असा मोदक तयार झालेला आहे। तुम्हाला जर पारी हाताने करता येत नसेल तर तुम्ही त्याला लाटून देखील करायचा प्रयत्न करू शकता। तर आता इथे मी सगळे मोदक माझे रेडी करून घेतलेले आहे। मग इथे स्टीमरच्या भांड्याला मी थोडंसं तूप लावून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आता सर्व आपले मोदक मी तयार केलेले ठेवून देत आहे। आता आपण हा मोदक एकदा पाण्यामध्ये डिप करून घ्यायचा आहे। असं केल्याने काय होतं, मोदक आपला जास्त वेळेसाठी मऊसूत राहतो। मी आपले सर्व बनवलेले मोदक असेच पाण्यामध्ये एकदा डिप करून घेत आहे। त्यावर नंतर केसर लावून 10 ते 12 मिनिटं ह्याला वाफवून घेणार आहे। तर आता बरोबर 12 मिनिटं झालेली आहेत आणि तुम्ही बघू शकता खूपच सुंदर असे मोदक आपले तयार झालेले आहेत। तर तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की करून पहा। व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक आणि शेअर करा आणि त्याचसोबत प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा। नवीन रेसिपीजसाठी बेल आयकन नक्की दाबा। आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद सर्वांना। गणपती बाप्पा मोरया।